नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 397वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. वाढदिवसांच्या बद्दल एक गंमत नेहमीच लक्षात येते. पहिल्या 10 वर्षांचे मुलांचे वाढदिवस साजरे करतात आणि त्यानंतर 75 वर्षांच्या पुढले वाढदिवस साजरे करतात. दोन्हीमध्ये एकच फरक असतो. लहानपणी मुलं सर्वांना नमस्कार करतात आणि मोठेपणी सगळे त्यांना नमस्कार करतात. आता दुसरी कविता आहे. खटला संपल्यावर आरोपी सुटला आणि मग वकील आरोपीला म्हणाला, आता मला खरं खरं सांग, तू मोटार चोरली की नाही चोरली? तो म्हणाला, अगदी खरं सांगू, मी मोटार चोरली, पण कोर्टातल्या तुमच्या बोलण्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मला आता विश्वासच बसत नाही की मी ती मोटार चोरली. आता तिसरी कविता आहे. हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 14. सहस बदन तुमरो यश गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे. सहस बदन तुमरो यश गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे. स्वतः श्रीराम म्हणाले की हजारो लोक तुमच्या यशाचं वर्णन करतील आणि मग त्यांनी तुम्हाला हृदयाशी घट्ट धरून ठेवलं. हजार मुखांचा शेषनाग तुझेच गाणे गाईल, असे सांगून राम स्वतः तुला आलिंगन देईल. संसादनाच्या मृत्यूने एक धोका टळला, पण वृक्षासुराच्या रूपामध्ये तोच पुन्हा आला. हनुमानाच्या जन्मासाठी वृक्षासुर थांबला होता, लवकर मारा याचे त्याला मनात ठरवून होता. कोणत्याही वृक्षासारखे रूप घेत होता, काही शंका येण्याआधी मारू शकत होता. सावलीनेही कोणालाही पकडू शकत होता, हे तंत्र वापरून कुणाचा सूड घेत होता. हनुमानाने एकदा विशाल रूप धारण केले, त्याच्या विशाल सावलीला वृक्षासुराने धरले. वृक्षासुराचे ओढून धरणे हनुमानाला कळले. पिता केसरीला मग त्याने बोलावून घेतले. विरुद्ध दिशेने सावलीला दोघे ओढत होते. दुखायाला शरीर त्याचे खूप लागले होते. मग अचानक हनुमानाने स्वतःला छोटे केले. वृक्षासुराच्या पकडीतून मग स्वतःला मोकळे केले. ओढ कोणत्या बाजूने हे हनुमानाने जाणले. या गोष्टीने वृक्षासुर कुठे हेही जाणले. हनुमानाची सावली वृक्षासुराने पाहिली. त्याला धरून ठेवण्यास सुरुवातही केली. एक मोठी शिळा घेऊन हनुमान गेला होता. शिळेला त्याच्या तोंडामध्ये भरून ठेवणार होता. वृक्षासुर आता काही गिळू शकत नव्हता.
पण विशाल बनून हनुमान शिळेला घेणार होता. हनुमानाने त्या वृक्षाला शेपटी घट्ट बांधली. वृक्षासुर काय करतो याची त्याने वाट बघितली. सावलीला हिसका दिला, त्यालाच ओढ बसली. पृथ्वीतून बाहेर उखडला मृत्यूची घटका आली. वृक्षासुराच्या मृत्यूला केसरी कारण होता, आणि वृक्षासुराचा मृत्यू तर हनुमानाच्या हातून होता. हनुमानाला ठाऊक होते शेपटी स्वतंत्र होती. तिला योग्य वाटेल तेच शेपटी करीत होती. हनुमान शिकला शेपटीचा आदर केला पाहिजे. विचारपूर्वक शेपटीने मदत केली पाहिजे. खरे तर हनुमान स्वतः शिव अवतार होता, आणि त्याची शेपटी पार्वती अवतार होती. हे सर्व जाणले रावणाने, तोही घाबरून गेला. अनेक राक्षसा पाठविले, सर्वच संपून गेले. केसरी अंजनाला पुत्र हनुमानाची चिंता होती. घरीच रहा हनुमानाला त्यांची आज्ञा होती. एकदा चक्रासुराने बाळ हनुमानाला धरले. जेव्हा केसरी बाहेर काही कामाला गेले, चक्रासुराने लीलेने वादळ निर्माण केले. घड्याळासारखी त्याची दिशा हनुमानाने हेरले. उलट्या दिशेना चालणे त्याने सुरू केले, आणि थोड्या वेळामध्ये त्यातून निसटून गेले. चक्रासुराने हनुमानाला शोधणे सुरू केले. चक्रासुराने त्या दरम्यान एका मित्राला शोधले. त्याच्याजवळ हनुमानाचा एक डमरू होता. सुग्रीवाच्या पित्याकडून त्याला मिळाला होता. संकट जाणून मित्र मग डमरू वाजवू लागला. आवाजाने चक्रासुराचे विचार गोंधळले. चक्रासुर मग हळूहळू मूर्छित होऊ लागला. आवाज ऐकून हनुमानही त्या तिथे गेला. चक्रासुराला तो आवाज सहन नाही झाला, आणि शेवटी चक्रासुराचा शेवट तेथे झाला. सर्व देवांनी हनुमानाला आशीर्वाद दिले. रामाचे अन सीतेचेही आशीर्वाद मिळाले. केवळ त्याच्या नामाने संकटे दूर होती. सहस्त्रमुखांचे सर्प देखील काही न करू शकती. रामाचे आलिंगन त्याला 3दा मिळाले. सीतेला शोधल्यावर सर्वप्रथम मिळाले. हनुमान रामाच्या चरणांना सोडू शकला नाही. चरण अन हृदय एकच आहे ऐसे तो वदला. हृदय सोडून चरणापाशी राहावे वाटते. तिथेच नेहमी राहावे असे वाटत मज राहते. लक्ष्मण जेव्हा मूर्छेतून सुखरूप उठला होता, तेव्हा दुसऱ्यांदा रामाने आलिंगन दिले होते. मी ब्रह्म आहे याचे सत्य तुला ठाऊक आहे, आणि तू तर ब्रह्मचारी मला ठाऊक आहे. ब्रह्मचारी कोण असतो हे जर विचारले,
ब्रह्माला हृदयात ठेवतो ऐसे सांगितले. रावणवध झाल्या हनुमानाला आलिंगन दिधले. हनुमानाला रामाचा स्पर्श असा होता झाला. रामचरण ना सोडणार असे ठरविले होते. चिरंजीव होण्याचे वरदान तेव्हा मिळाले होते.